मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या ग्राहक संपर्क अभियान, मी असं म्हणलं बँक तुमच्या दारी, असं अभियान आगळंवेगळं पहिल्यांदा कोणत्या बँकेने केले. अभियानाला उपस्थित या बँकेचे युवा तडफदार अध्यक्ष आदरणीय प्रवीण दरेकरजी, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवीजी, संचालक आनंदराव गोळेजी, संचालिका शिल्पाताई सरपोतदारजी, संचालिका कविताताई देशमुखजी, आदरणीय संचालिका जयश्रीताई पांचाळजी, ब्रांचचे मॅनेजर शिरीष वराडकरजी आणि ज्येष्ठ संचालक माझे मतदार पार्ले काका आणि इथे जमलेले खरं तर एक माणसाच्या 200-500 कोटीची ताकद आहे, पण ती पब्लिकची ताकद आहे. असे ताकदीने जमलेले या सगळ्या सोसायटीचे बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, बँकेचा संबंध आणि अपेक्षा महिला म्हणून माझा कमीच येतो. अपेक्षा एवढीच असते प्रत्येक माणसाला बँकेकडून, तो छोटा असो मोठा असतो. जेव्हा मी बँकेत पैसा टाकतो तर सगळ्यात जास्त इंटरेस्टनी मला रिटर्न यावेत आणि सगळ्यात कमी इंटरेस्टनी मला कर्ज मिळावं. अपेक्षा एवढीच प्रत्येकाची असते. ती अपेक्षा भली असते चांगली असते महत्त्वाचं नाही आहे, पण जेव्हा केव्हा कोणत्याही बँकेकडे आपण बघतो, कोणत्याही पतसंस्थेकडे बघतो आणि माणूस आपल्या कष्टाचा घामाचा पैसा जो कमवत असतो महिनोन्महिने, तो माणूस छोटा असो मोठा असतो, तो राजकारणात असो, तो कुठेही असो, तो गिरणी कामगार असतो, तो पैसा माणसाच्या कष्टाचा असतो. आणि तो पैसा जेव्हा कोणत्या बँकेच्या कडे बघून, ज्या पतसंस्थेच्या लोकांकडे बघून देतो, तो एकाच गोष्टीवर तो पैसा देतो, विश्वास. आज देशात आणि सगळीकडे हम धंदा करते हैं कशावर चालू असतं? सगळं विश्वासार्थावर असतं. आज आपण मतदान करतो तेही विश्वासावर असतं की नाही आज हिला मी मतदान करणार यावेळी, कारण की काही ना काही अपेक्षा आहेत, माझा विश्वास आहे की काही ना काही करेल. आता 5 वर्षांचं नाही केलं तर गोष्ट वेगळी, पण लोक प्रत्येक गोष्टी शेवटी कोणत्याही नात्याचं कारणच विश्वास असतं. ते नातं घरात विश्वास असो किंवा माझ्या घामाचा पैसा मी या मुंबई बँकेत आत ठेवलाय, कारण की माझा विश्वास आहे ही बँक माझे पैसे बुडू देणार नाही आणि मला ताकद देईल. आणि फक्त बँक नाही, बँकेची सुरुवात कोणी केली? आदरणीय वसंतदादा पाटलांनी. बँकेला चालवलं भरपूर लोकांनी, पण गेल्या 5-7 वर्षापासून एका तरुण माणसांनी अशा वेगवेगळ्या उपाययोजनातून लोकांशी जुळून लोकांच्या विश्वासार्थाला परत एक ताकद दिली की नाही इतक्या वर्षापासून या बँकेत मी पैसे टाकले आणि अजूनही माझा विश्वास आहे. माझ्या भरपूर अटी अडचणी असतील, भरपूर प्रश्न असतील, काहींनी विचारलं, त्यांनी सांगितलं की असं आहे तसं आहे, माझे रुसवे फुगवही असतील बँकेकडून, पण माझा विश्वास आहे. तो विश्वास त्या बँकेच्या लीडरनी म्हणजे प्रवीण दरेकरांनी पुढे नेला. त्यामुळेच त्या विश्वासार्थाने आज तुम्हा सगळ्यांची एवढी ताकद या बँकेबरोबर जोडलेली आहे. मला जेव्हा एका फोनवर म्हणले प्रवीण भाऊ तुम्हाला यायचंय, तर मी नक्कीच म्हणले, कारण की झालं काय, मुंबई शहरातली खासदार म्हणून दिल्लीत लोकांना वाटतं क्या है शहर है तुम्हारे यहाँ, होता क्या है हमारे गाव में, म्हणजे गावाचे खासदार माझ्याशी हाच वाद घालतात की त्यांना किती काम असेल मला काहीच काम नसतं. आणि रोज त्या वादातून हेच निष्पन्न होतं की मुंबईतला, मी म्हणलं माझा मतदारसंघ तुम्ही फक्त पाली हिल किंवा पार्ल्यातले 4-5 गल्ल्या सोडून बघू नका. माझा मतदारसंघ सांताक्रूज आहे, वाकोला आहे, चांदिवली आहे, माझा मतदारसंघ घाटकोपर्यंत पोहोचलेला आहे. एवढा मोठा मतदारसंघ, त्या मतदारसंघात सगळ्यात जास्त लोक छोट्या घरात राहणारे ग्राहक संस्थेतून आलेले लोक आहेत, तो माझा मतदारसंघ आहे. आणि त्याच मतदारसंघातून मी निवडून आले आणि हीच छोट्या छोट्या घरातून छोटे दर महिन्यातून महिला जसं आपल्या डब्यात ते पैसे थोडे ते निघतात, तर कधी साखरेच्या डब्यात ठेवते. आजकाल साखरेच्या डब्यात ठेवत नाही, कारण की तिला माहिती आहे पोरांनाही मात्र नवऱ्याला माहीत असतं की पैसे साखरेच्या, माझी आई खूप लपवायची साखरेच्या डब्यात पैसे. मग नंतर तिने हळूहळू पोस्टात टाकायला सुरुवात केली. अजूनही टाकते, मी 35 वर्षाची झाले, पण अजूनही माझे पोस्टात पैसे, कारण की तिचा विश्वास काय की हो माझा विश्वास आहे की मी पैसे टाकणार आणि माझ्या मुलीला तर काय पैसे येणार त्या पोस्टातून, पण तिची अपेक्षा आहे की मी काही ना काही करते. तर हा विश्वास असतो आणि तो विश्वास वाढवण्यासाठीच त्या संस्थेने, जसं पतसंस्थेकडून अपेक्षा असते की तुमच्या मागे हजार सभासद असतात आणि त्या हजार सभासदांची अपेक्षा असते की आज माझ्या पतसंस्थेचा डायरेक्टर समजा मुंबई बँकेच्या ग्राहक संपर्क अभियानासाठी आला की माझ्या प्रत्येक गोष्टींवर मी त्याच्यावर विश्वास ठेवला, तो विश्वास त्यांनी माझा इथं प्रतिपादित करावा. आणि मला वाटतं सकाळपासून तुम्ही इथे येऊन बसलात तो विश्वासच दिसतो तुमच्या डोळ्यात. पैसा हा सगळं असतो हे नक्की आहे, पण तो कशासाठी सगळं असतो? कारण की आज पैशाची दुनिया झालेली आहे.
माझ्या प्रत्येक पैशाला मोल आहे आपल्याला माहिती आहे, त्याशिवाय आजकाल नातेही तुटत पडत असतात हे आपल्याला माहिती आहे. ती ताकद फार महत्वाची. त्यामुळे अपेक्षा बँकेकडून, प्रत्येक बँकेकडून व्यवस्थित. जेव्हा पार्ले काका म्हणले की ती आमची खासदार आहे, तिने ऐकायलाच पाहिजे, म्हणलं बरं झालं मी बँकेच्या कोणत्याही निवडणुकीत उभे राहिले नाही. बापरे, मी तेच कविता त्यांना सांगितलं की सहकार चळवळ म्हणली की केवढी ताकदवर असते आणि त्यासाठी तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. आणि मी तेच आता सांगत होते प्रवीण भैयांना की सहकार चळवळ ही मुंबईत 80% लोक सहकार चळवळीतून आलेले आहेत. हे काही गावाची चळवळ नाहीये बाबा. हेच मी माझ्या खासदारांना दिल्लीतही सांगते ना, आप गांव में कहीं पाड़े में जाते हो, आप मेरे यहाँ दिखाती तुमको हर गली कोने में कैसे लोगों की अपेक्षा होती है, कसे भिशीचे पैसे असतात, कसे सहकारी पतसंस्थेत पैसे असतात. आणि प्रत्येक निवडणुकीत सुद्धा आम्ही पतसंस्थेकडे जातो कारण की तो विश्वास असतो, त्या लोकांशी जोडण्यासाठी तीच एक वेगळी पद्धत असते. तर सगळीकडे असंच आहे. मुंबई काय शहर जरी असलं, जागतिक शहर आहे, जी माझी इच्छा की जागतिक रूपाने दिसावं, पण त्याच्यात जोपर्यंत तुमचा सहभाग नसेल ते शहर जागतिक होणार नाही. आणि मुंबई बँकेचा हा कणा तसाच ताट राहावा त्यासाठी ही ताकद तुम्ही आणि हे संपर्क अभियान ठेवले, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सहकार क्षेत्रात भरपूर विषय निघाले. आता माझं काम नाही की कोणत्या गोष्टीला उत्तर द्यायचं, पण माझ्यातर्फे माझ्या काय अपेक्षा असतात. भरपूरदा असं होतं की सहकार बँकेच्या अपेक्षा या असतात की आम्हाला RBIच्या गाईडलाईन्समधून मदत व्हावी, आम्हाला राष्ट्रीय पक्ष जो कोणता असेल तिकडे सरकार बसलेलं आम्हाला फायनान्स मिनिस्टरकडून मदत व्हावी, कारण की सगळ्या प्रायव्हेट बँका नव्हतं, PSU बायका नव्हतं. पण मी आत्ताच प्रवीण भाईंना सांगितलं तुमच्याकडे कर्जाचे पैसे आहेत का, ते म्हणजे 1000 कोटी पडलेले आहेत माझ्याकडे. म्हणलं चला मुख्यमंत्र्यांना भेटूया पुढच्या आठवड्यात. जोपर्यंत तुमचं रिकरिंग तुमचं काम प्रत्येक गोष्टीकडून, उद्या तुम्ही RBI गाईडलाईन्स फार अवघड जावं, पण तुम्ही तुमचं बॅलन्स शीट कसं दाखवता हेही महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुमची अपेक्षा की तुम्ही अजून लोक आणून पैसे इन्व्हेस्ट करावे आणि त्यानुसार बँकेच्या प्रत्येक उलाढालीत तुमची ताकद असावी, तरच ही ताकद प्रवीण भैया पुढे दाखवू शकतील. मी नुसतं लेटर तुम्हाला म्हणेल हो मी उद्याच चालले, मी फायनान्स कन्सल्टेटिव्ह कमिटीची मी मेंबर आहे मुंबईकडून, हा एकमेव महिला खासदार आणि एकमेव मुंबईतून खासदार आहे जी कन्सल्टेटिव्ह कमिटीची मेंबर. उद्या आमची बैठक आहे सकाळी 10 वाजता, मी 8 वाजता चालले उद्या सकाळी. स्वतः अरुण जेटलीजी बसतात, जयंत सिन्हा बसतात. मला काही, मी महाजन आहे शेवटी, मी म्हणून मी तुम्ही पत्र दिलं त्यांच्या हातात पत्र देऊ एवढंच करू का, नाही. पण माझी अपेक्षा आहे, समजा या कार्याला तुम्ही अपेक्षा माझ्याकडून केली आहे की कर्ज उचलणं महत्त्वाचं आहे, आम्हाला 10,000 कोटीपर्यंत पोहोचायचं आहे. मी अजूनही म्हणते की भारतनगरमध्ये जरी झोपडपट्ट्या 1 कोटी रुपयाला जातात ते तर खरी गोष्ट आहे. आणि काय काय मोठे मोठे बिल्डर काय काय करतात ह्याच्यावर तर मला भाष्य करायचं नाही, गरीब लोकांना किती त्रास होतो. पण 1-1 कोटी घरं जावीत कशाला. म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंग म्हणून आता येणाऱ्या एका महिन्यात महाराष्ट्र सरकारमध्ये $2 बिलियन आम्ही कनेडियन सरकारमधून पैसे आणून अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे तुम्हाला 20 लाखात चांगलं घर मिळावं यासाठीही मुख्यमंत्री आणि मी प्रयत्न करतो आणि त्यासाठी ताकद देतो. पण का नाही, मला पण समजा 1 बेडरूम हॉल किचन नको, मला 2 बेडरूम हवं का. आता कसं प्रत्येक वेळेस मराठी माणसाने हे स्वप्न बघावं की नाही एक रूम हॉल किचन, 1 बेडरूम हॉल किचन, मला 2 पाहिजेत, मला 4 पाहिजेत, का नको. आणि अपेक्षा असतात लोकांच्या, का नसणार. तर त्या अपेक्षा पूर्ती करण्यासाठी ज्या अपेक्षा आता प्रवीणजींनी सांगितल्या की घराचं 1 कोटीपर्यंत कर्ज करावं, आता त्याचा अभ्यास मलाही करावा लागेल. उगीच आत्ता हो म्हणेन तुम्हाला मी माईकवरून, नंतर 4 वर्षांनी तुम्ही मला परत कार्यक्रमाला बोलायचं तर मी येणार नाही मग. त्यामुळे अपेक्षा ही असते की जर तुम्हाला मी काही या व्यासपीठावरून सांगते तर त्याचा मुळातः अभ्यास झाला की नाही. जसं तुम्ही म्हणताय कर्ज आम्ही महाराष्ट्र सरकारला देतो, म्हणलं चला आपण सगळ्या सहकारी बँकने आधी मुंबई सहकारी बँक एक एक्झाम्पल कसं सेट करतो. उद्या जलयुक्त शिवार आहे, माझ्या मराठवाड्यात प्यायला पाणी नाही लोकांना. किती मराठवाड्याची लोक मुंबईत राहतात, ती थोडी मुंबईची फार हायफाय लाईफस्टाईल आहे, ती माझे मतदार आहेत. तर आज मराठवाड्यात पाणी नाही तर जलयुक्त शिवारसाठी भरपूर पैसे हवेत. का नाही मुंबई बँक म्हणेल की नाही आम्हाला कर्ज द्यायचं तर फक्त लोकांच्या म्हणजे लोकांचं सहकार्य व्हावं, सहकारातून ताकद व्हावी आणि लोकांच्या घराघरात त्याच्या पोटा पाण्याला पाणी मिळावं. त्यासाठी तयार असाल तर नक्कीच मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडून पुढच्या आठवड्यात आपण बैठक करूया. आणि जेव्हा कर्जाची कामाची सुरुवात होईल तर काय नाही तुमची उलाढाल वाढेल. आणि ती उलाढाल वाढायची असेल तर तुम्ही आणि बँक यांनी हे संपर्क जो सुरू केला हा उलाढालीसाठी जाईल, तुमच्याच विश्वासासाठी आहे. खरं तर बँक आणि बँकिंग ही जरी सहकार क्षेत्रासाठी लोकांच्या जरी जोडलेली आपण असं म्हणतो, पण खरं त्याचं एक नवीन रूप दिलं ते आमच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी. जनधन योजना आता भरपूर अपप्रचारही त्याच्यावर होतो, मी त्या पार्ट्यांची नावं घेते, अपप्रचार होतो, अरे क्या डिफंक होता है, कितना होता है, इतना होता है, इतने परसेंटेज बनाय. पण लोकांना, गरीब माणसाला बँकेच्या मुख्य धारेत आणून की हो माझ्या मुलीचं लग्न असेल आणि मी समजा जनधन अकाउंट तयार केलं असेल आणि मी ते अकाउंट करंट ठेवलं, ते काय फार पैशाचं अकाउंट नाही आहे, ते अकाउंट करंट ठेवलं तर उद्या काही
समजा मुलीला बघायला कोणी आलं तर 5,000 रुपये लगेच ओव्हरड्राफ्ट मिळतो का? हो, मिळतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे बँकेकडून अपेक्षित. हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक बँकांकडून हे करून घेतलं. आता हे बँकांच्या हातात आहे की ते लोकांपर्यंत कसे पोहोचतात आणि ह्या ताकदीला कसं देतात. मुद्रा बँक म्हणजे इतकी आमच्या बैठका घेतल्या प्रत्येक खासदाराच्या, नाही कागद लागत. जसं आता शिल्पाताई म्हणत होते की 18 गोष्टी बघावे लागतात, पण मुद्रासाठी काय आहे? कोणत्या बँकेत जाऊन सांगा मला मुद्रा, अच्छा मुद्राची कॅप असते, पण कोणी येऊन म्हणलं की नाही मला एक छोटे इथे दुकान आहे, फ्रूट शॉप उघडायचं आणि असंच आहे, जागा आहे, मला पैसे हवेत, तर बालक, किशोर आणि अशा अवस्थेचे 3 वेगळे वेगळे आहेत. 50,000, 5 लाख, 10 लाख तुम्हाला सहज मिळू शकतात. तुम्हाला त्याच्यात कुठे काही कोलॅटरल द्यावं लागत नाही. अशा कितीतरी गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतोय सरकार म्हणून. आणि पण बँकेने जोपर्यंत ती ताकद नाही देणार, लोकांपर्यंत तो मेसेज नाही पोहोचणार, तर ही कामं होऊ शकत नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे की या विश्वासार्हताला पुढे कसं आणावं, लोकांपर्यंत कसं पोचावं ही अपेक्षा असते. आता NPA विषयी बोलले प्रवीणजी, कारण की विषय मला डायरेक्टली इन्व्हॉल्ड होते म्हणून मी त्या विषयांवर उत्तर देणं माझं काम आहे. आता NPA विषयी न बोललेलंच बरं. अपेक्षा प्रत्येक बँकेकडून असे, उसने 10,000 डुबाया, मैंने 1,000 डुबाया, तो मेरी क्या गलती है? वो बड़ा चोर है, तुम छोटे चोर है, ऐसे थोड़ी हो सकता है. हम सब लोगों ने ये ताकद देनी चाहिए. आणि असं भरपूरदा झालंय की भरपूर लोकांना बँकेने विश्वास ठेवलाय. मुंबई बँकेचं असं झालंच आहे काका म्हणले की बँकेने मनापासून विश्वास ठेवला की तुमच्यावर माझी विश्वासार्हता आहे, तुमच्या पतसंस्थांना मी पैसे देतो, पण त्या पतसंस्था बोगस निघाल्या. आता जे काही झालं असेल ते झालं असेल, पण जोपर्यंत 18 कागद असो, 25 कागद असो किंवा 50 परमिशन असो, वेळ तर त्याला जातो. का नाही आपण सेंट्रलाइज एक 1 फॉर्म 1 कनेक्ट असं काही करून आज तुम्ही करताय बघा. माझ्या मनातलं त्यांनी लगेच घेतलं. का नाही लोकांशी आपण पटकन असा संबंध ठेवावा. अच्छा, लगेच मी मुद्रा बँकेविषयी बोलले की लगेच आमच्या प्रवीण भाईंनी सांगितलं मुद्राची नोडल एजन्सी म्हणून मुंबई बँकला मान्यता हवी, आम्ही मुद्रा अंतर्गत कर्ज द्यायला लगेच तयार आहोत. मी नक्की पुश करेन त्याच्यासाठी. तर अपेक्षा एवढीच असते. आता बजेट येतंय मार्चमध्ये, फेब्रुवारीच्या शेवटी बजेट येईल आणि बजेटवर भाषण करायला मला मिळतं, हे मला माझं सौभाग्य की पहिल्यापासून नवीन खासदार असून सुद्धा पहिल्या बजेटपासून मला प्रत्येक वेळेस बजेटमध्ये भाषण करायला मिळतं. आणि हो, आज मी इथे तुम्हाला सांगून जाते की आपल्या छोट्या सहकार क्षेत्राच्या बँकेंना केवढी ताकद मिळू शकते, यासाठी या बजेटमध्ये मी सगळ्यात जास्त प्राधान्य देऊन त्या मागण्या करीन हे तिथे सांगून जाते. म्हणजे शेवटी अपेक्षा सगळ्यांची हीच असते की मला किती चांगलं मिळेल, मला माझ्या बँकेतून किती चांगलं मिळेल. माझी अपेक्षा आहे की प्रवीण भाऊ दरेकर हे भाजपाशी संलग्नित आहे, चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी तरीही प्रत्येक माणसाशी मुंबई बँकेच्या वर्षानुवर्ष संबंध ठेवला आणि त्या विश्वासाने ते इथे पोहोचलेले आहे. लोकांच्या अपेक्षाची त्यांनी पूर्ती करावी. मी खासदार म्हणून माझ्या हाती जेवढं असेल तेवढं प्रत्येक बँक असो, मुंबई बँक असो, कोणतीही बँक असो, त्या बँकेतून लोकांना कितीही फायदा व्हावा ही माझी जबाबदारी. त्यासाठी जेवढा प्रयत्न असेल तो मी करेन. पण आज हा जो नवीन जसं बँक मित्र, हे आम्ही मागच्याच माझ्या कन्सल्टेटिव्ह कमिटीमध्ये मी आदरणीय अरुण जेटलीजीला सांगितलं की हमें बैंक मित्र चाहिए. डर लगता है बैंक में जाते हो की हमसे हमारा मॅनेजर बैंक एक तो मिळता नाही आहे. गरीब माणसाला हा एक प्रॉब्लेम असतो, पतसंस्था म्हणून बरं आहे, पण एखादा एक सिंग्युलर माणूस असेल, एकटा असेल, तर बँकेचा मॅनेजर वागतो कसा, त्या माणसाने लोकांवर, शेवटी तुमचा पैसा त्या बँकेत असतो तर त्याचा तुमच्याशी स्वभाव कसा आहे, याही छोट्या गोष्टी असतात. पण तो बँक मित्र असावा तुमचा, तो मित्र तुमच्या घरात पोचावा, तो मित्र तुमच्याशी समजा तुम्ही आत आला तर चांगला वागावा. हे म्हणून नाही मला वेळ नाही, आता बंद होते, माझं लंच आहे, हे ते असं होतं बँकेत नेहमी. शेवटी तुमचा विश्वास बँकेवर आहे म्हणून ते तुमच्याकडे येतात आणि लोकांची अपेक्षा असतात की माझ्याशी 2 शब्द व्यवस्थित बोलावं, कारण की माझ्या पैशाचा विश्वास आहे. मी एवढीच अपेक्षा करते. मला या कार्यक्रमाला बोलवलं, मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच सांगू शकते की मुंबईची ही सहकार चळवळ कुठे मेली नाहीये, फक्त त्याला नेतृत्व चांगलं मिळालं नाहीये. मला वाटतं प्रवीण भाऊ तुमच्या नेतृत्वाने मुंबईची सहकार चळवळ ही मुंबईत चांगली वाढावी आणि या सहकार चळवळीच्या सगळ्या लोकांना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून जेवढी मदत असेल त्यासाठी एक छोटा खारीचा वाटा मी द्यायला बिलकुल तयार आहे. त्या पद्धतीने मी एवढंच सांगेन की तुम्हा सगळ्यांना या एका चांगल्या दिवशी ग्राहक संपर्क अभियानासाठी खूप खूप शुभेच्छा. असाच संपर्क वाढला तर संबंध वाढतात आणि संबंध वाढला तर विश्वासही जास्त वाढतो आणि असंच प्रेमही वाढतं. एवढीच अपेक्षा ठेवते. मला इथे या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार आणि सहकार.